नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. मित्रांनो, वेगळा विषय या अर्थानं कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांनी कार्यकर्त्यांनी एक अफलातून प्रयोग सुरू केलाय. त्यातून असं परिस्थिती होईल की ईव्हीएम गेलं उडत, निवडणुका स्थगित होतील की काय अशा पद्धतीची भीती निर्माण झाली. नांदेड आणि अर्धापूर अशा ठिकाणी ह्या बैठका झालेल्या आहेत. मी सुरुवातीला एक आपल्याला विनंती करतो. विनंती या अर्थानं की आपला जो विचार आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे. मनोज जरांगे पाटील आपले नेते आहेत आणि या आरक्षणाला अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे ज्यांनी डोकं वापरून हे आरक्षण खारीज करायचा, आंदोलन मोडीत काढायचा ज्यांनी प्रयत्न केला त्या भारतीय जनता पार्टी विषयी सर्कल लेवलला म्हणजे क्षेत्रीय पातळीवरती, तालुका स्तरावरती, गाव लेवलला अनेक असे नवीन व्हिडिओ तयार करणारे निर्माण केलेले आहेत या पक्षाने. आणि ते काय करतात, ते टीका करतात अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटलांच्यावरती. ज्यांनी मनोज जरांगे पाटलांच्यावरती आरोप केला त्याला संदर्भ देऊन ते व्हिडिओ तयार करायला लागले. किंवा ते काय करतायत, ते मराठा आंदोलन जे आपलं झालं त्याच्यात काय लॅक्युना होत्या त्या असतील नसतील त्या काही खऱ्या खोट्या ते टाकायला लागले. आणि गाव लेवलला, सर्कल लेवलला असे बोगस मराठा समाजाचेच आहेत बरं का, की ज्यांना कुठल्या तरी पद्धतीचा आमिष दिला असेल, काहीतरी केलं असेल, हे पण हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. आणि त्यामुळं काय व्हायलंय की मराठा आंदोलन जे आहे हे कशा पद्धतीनं चुकीच्या गतीनं, चुकीच्या रीतीनं, चुकीच्या मार्गाने गेलं आणि मनोज जरांगे पाटील कसे चुकतात अशा पद्धतीच्या व्हिडिओना चालना मिळायला लागल्या. मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की मराठा आंदोलनासाठी आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी एक विनंती अशी की तुम्ही सर्वांनी हे जे आपले जे चॅनल्स आहेत आणि जे आपल्या विचार म्हणजे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण हा जो विचार आहे आणि मनोज जरांगे पाटील आपलं आंदोलन याच्याविषयी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने मांडणी करून, म्हणजे आपण काय खोटं लिहित नाही पण व्यवस्थित जी मांडणी करतात हे चॅनल्स आपण जाणीवपूर्वक बघितली पाहिजे. मित्रांनो, ज्या झाडाला पाणी घातलं जातं, ज्या रोपाला पाणी घातलं जातं त्याचं झाडात रूपांतर होतं. जर आपण त्याला पाणी घातलं नाही तर ते टिकणार कसं? त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे असं समजा. आणि जिथं जिथं हे जाणीवपूर्वक बघायचं काम करा. मी माझाच बघा असं मी म्हणणार नाही, पण अशा पद्धतीनं आपल्या मराठा आंदोलन मोडण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा जो एक प्रयत्न कुठला तरी वर्ग करतोय आणि क्षेत्रीय पातळीवरती ते सगळीकडे करायला लागलेले आहेत. मला असे बऱ्याच गोष्टी निदर्शनास आलेत, नवीन युट्यूबर तयार व्हायला लागलेत. तर आपली ही जबाबदारी आहे की आपली जी चॅनल्स आहेत ही चॅनल्स आपण कोणत्याही परिस्थितीत पूर्णपणे पाहणं, हा विचार आपला घेणं आणि मग हा विचार आपला पुढे वाढेल अशा पद्धतीने प्रयोग करते. मी एक आज वेगळा विचार म्हणजे मराठा कार्यकर्त्यांनी एक अफलातून प्रयोग सुरू केलाय की परवा नांदेडला जी सभा झाली मराठा कार्यकर्त्यांची आणि आंदोलकांची सभा झाली, अर्धापूरला सभा झाली. या सभेमध्ये अत्यंत चांगला विचार असा त्या सगळ्यांनी मांडला होता आणि ते पुढे घेऊन चाललेले आहेत. हा कोणता विचार ते पुढे घेऊन चाललेले आहेत तर एका लोकसभा मतदारसंघात, उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं जालना, तर एका लोकसभा मतदारसंघात किमान 1000 उमेदवार उभे करायचे मराठा समाजाचे. ज्याची कपॅसिटी नाही त्याला सगळ्यांनी वर्गणी काढून उभं करायचं. एकेका गावातून 4-4, 5-5 उमेदवार जे शक्य आहेत तेवढे उमेदवार उभं करायचे. त्याने असं सांगताना सांगितलं की एका लोकसभा मतदारसंघात किमान 1000 उमेदवार उभा केले पाहिजे. जेणेकरून 1000 जर उमेदवार उभे केले तर ईव्हीएम तर सोडाच, आपण म्हणून म्हटलं ईव्हीएम गेलं उडतच, पण त्याच्यापेक्षा निवडणूकच घेणं अशक्य होऊन जाईल म्हणजे शासनाला. तुम्ही जो हा विचार पुढे नेत आहात हा अत्यंत क्रांतिकारी आहे आणि लोकशाही पद्धतीने घेतलेला निर्णय आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात त्यांना मॅनेज करता येणार नाहीत एवढ्या संख्येने जर उमेदवार आपण उभा करत गेलो
तर मला असं वाटतंय निवडणूक घेणं सुद्धा अशक्य होऊन जाईल यंत्रणेला. आज अशी परिस्थिती आहे की मराठा समाज म्हणतो की आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. मग जर अशी परिस्थिती असेल आणि मनोजदादा जरांगे पाटलांना ह्या गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही अशा पद्धतीने जर निर्णय घेतलात तर हे अधिक चांगलं होईल. आता ही जी म्हणजे ईव्हीएम एकाच वेळेला दोन गोष्टी साध्य होणार आहेत. आपली नाराजी या उमेदवारीच्या माध्यमातून सिद्ध होईल. दुसरी गोष्ट ईव्हीएम वरती बऱ्याच जणांचा विश्वास नाहीये. अनेक जण असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी सत्तेवर येते ती ईव्हीएमच्या माध्यमातून येते. आता हे काय तुम्ही आणि मी काही चेक केलेलं नाही, पण ज्यांनी चेक केलंय, ज्यांनी चळवळी सुरू केल्या त्याला तरी कुठं प्रसिद्धी मिळते. म्हणजे आता जे ईव्हीएमच्या विरोधात आणि उमेदवार जास्तीत जास्त उभं करण्याची जी चळवळ मराठा आंदोलकांनी सुरू केली, ही जर फार दूरवर जर का पोहोचायची असेल तर ती चळवळ झाली पाहिजे. आणि ही चळवळ प्रिंट मीडिया दाखवणार नाही, ही चळवळ टीव्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ह्यासाठी ह्या सोशल मीडियाचाच वापर करणं गरजेचं आहे मित्र. या अर्थानं सोशल मीडियाचं महत्व अफलातून आहे आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना म्हणतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चळवळ फार दूरपर्यंत पोहोचवा. एका कार्यकर्त्यानंतर भाषण देत असताना स्पष्टपणे त्याच्यात असं सांगितलं की आम्ही ही चळवळ केवळ राज्यात नव्हे तर देशभर कशा पद्धतीने जाईल याचा प्रयत्न करू. ईव्हीएमच्या विरोधात अर्थातच संपूर्ण उत्तर प्रदेश, नोएडा, दिल्ली या परिसरात जोरदार आंदोलन सुरू आहे. पण दुर्दैवाने ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. माध्यम ती आपल्याला योग्य त्या मार्गाने दाखवत नाही. त्यामुळं आपल्याला तिथं काय चालू आहे हे इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग जर अशा पद्धतीने जर माध्यम वागणार असतील तर त्याच्यावरती आपल्याला मिळालेलं जे हत्यार आहे ते म्हणजे सोशल मीडिया. या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आपला विचार आणि आपली ही चळवळीमध्ये रूपांतर करू शकता आणि ही चळवळ तिथपर्यंत जाऊ शकते. मला दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यातल्या एका कार्यकर्त्यानं बोलताना असं स्पष्टपणे सांगितलं, आमची ही जी चळवळ आहे किमान 1000 उमेदवार उभे करायचे एका लोकसभा मतदारसंघात. ही चळवळ केवळ राज्यात नव्हे, केवळ राज्यातच नाही तर ती पार आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या मतदारसंघात सुद्धा उभं करू अशा पद्धतीने सांगितलं. शक्य आहे बरं का? का शक्य आहे? कोणालाही भारतातून तुमचं जर एका ठिकाणी मतदारसंघात जर का नाव म्हणजे मतदार म्हणून असेल तर भारतातल्या कोणत्याही लोकसभा मतदारसंघात तुम्हाला लढवता येऊ शकतो. फक्त स्थानिक सूचक आणि अनुमोदक स्थानिक असावे लागतात आणि ते मिळवणं फारशी अवघड गोष्ट नाही आहे. कारण जे लोक या चळवळी करता आहेत, जे लोक म्हणजे बहुतांशी वंचित घटकातले हे आपल्याला सहजासहजी मिळून जातील. कारण ते सगळेजण म्हणजे या ईव्हीएमच्या विरोधातच आहेत. त्यामुळं ही जर चळवळ पार वाराणसी पर्यंत गेली, पार ही दिल्लीपर्यंत गेली आणि अशा पद्धतीचा प्रयोग होणार आहे हे जर माहिती तिथं झाली तर तिथल्या लोकांना फार चांगली प्रेरणा आहे ना. आता ती जोरदार आंदोलन करतायत की अशा पद्धतीने ईव्हीएम नको आहे, ते कोर्टात चाललेत. पण दुर्दैवानं अजूनही कुठूनही निर्णय होताना दिसत नाही. मग त्यासाठी तुम्ही जो निर्णय आता जो मार्ग स्वीकारलाय की एका मतदारसंघात 1000 उमेदवार उभे करायचे, अफलातून आयडिया आहे. अफलातून आयडिया आहे. याची चळवळ झाली पाहिजे आणि या चळवळीसाठी सोशल मीडियाचा आपण वापर करावा असं मी म्हणतो. दुसरा भाग असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एसआयटी बसवली. मला आश्चर्य वाटतंय, एसआयटी कुठल्या कारणानं आहे तर या त्यांच्या आंदोलना पाठीमागे कोण आहे हे शोधून काढायचं आहे म्हणे. अरे त्यांच्यावरती आता तुम्ही गुन्हे नोंद करायला लागलाय. या एसआयटीतून काय साध्य होईल माहित आहे? ऐका, मी महत्वाची गोष्ट सांगतो. एसआयटीतून या आंदोलनाला ज्या ज्या ठिकाणावरून ज्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे आंदोलन संघटित केलं त्यांना टॅप केलं जाईल, त्यांना शोधून काढलं जाईल. आणि मग जिथं जिथं ह्या घटना म्हणजे काही
असंवैधानिक घटना घडल्या असतील किंवा जाळपोळ गुंडगिरीच्या दगडफेकीच्या अशा ज्या घटना अशा ठिकाणी त्यांना अप्रत्यक्षपणे गुंतवलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे एसआयटीच्या माध्यमातून म्हणजे मराठा समाजाचा मोठा वर्ग की याच्यावरती गुन्हे नोंद करायची शक्यता आहे आणि त्यांचं करिअर खराब होऊ शकेल काही मुलांना जर त्यांनी हे केलं तर. कारण खरं तर एसआयटी कुठल्या गोष्टीवरती पाहिजे होती? बच्चू कडूंनी सांगितलं वर्षाला या वर्षी कमीत कमी 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, जास्त झाले असतील. मराठा आंदोलकांनी आम्हाला आरक्षण द्या या योजनेसाठी 250 पेक्षा जास्त आंदोलकांनी आत्महत्या केल्या, मराठा आंदोलकांनी. त्याच्यावर तुम्ही एसआयटी बसवून ते का आंदोलन, त्यांची अडचण काय, त्यांचे प्रश्न काय, त्यांची इच्छा काय होती, ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढल्या म्हणजे एसआयटी नेमली पाहिजे होती. शेतकरी आंदोलनात ज्या ज्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यावरती तुम्ही एसआयटी बसवून हे अशा पद्धतीने का घडतंय, आपण इथं राज्य करतो आहोत आणि शेतकरी आत्महत्या करतायत, याच्यावरती तुम्ही काय त्यांचे प्रश्न आहेत याच्यावरती तुम्ही एसआयटी बसवलेली पाहिजे होती. म्हणजे ज्या घटनेवरती एसआयटी बसवली पाहिजे ती घटना सोडून मनोज जरांगे पाटलांच्या सारख्या लोकशाही पद्धतीनं म्हणजे आंदोलन करणाऱ्या माणसावरती तुम्ही जर करत असाल तर ते गैर वाटणं साहजिक आहे. मग हे जे आहे म्हणजे या पद्धतीनं काय होईल की आपलं आंदोलन हे आंदोलनातल्या प्रमुख माणसांच्या वरती कारवाई जर का चुकून ह्या एसआयटी मार्फत झाली तर डिग्रेड होतील ना, ती सगळी डिस्ग्रेस होतील, नाराज होतील आणि मग हे जे चाललेलं लोकशाही पद्धतीनं आपलं चाललेलं जे आंदोलन आहे हे आंदोलन खराब करायचा प्रयत्न हा होऊन जाईल. तर याला जर का सांभाळायचं असेल आणि याच्यावरती उत्तर जर काढायचं असेल तर सोशल मीडियामधून विनाकारण कशा पद्धतीनं गुंतवलं जातंय या पद्धतीनं तयार करणाऱ्या ज्या युट्यूब्स आहेत याला आपल्याला चालना झालं. आपण फक्त काय करायला हवं, आपण काय फारसं त्यांना पैसे द्यायला पाहिजे अमुक ह्याची काही गरज नाही. ते युट्यूब त्यांनी तयार केलेले जे आहेत हे डिटेलपणे आपण जर बघितलं तर तो उत्साहानं पुन्हा तयार करतो ना, गैर काहीच नाही. आपण आता तुम्हाला एक गंमत सांगतो, ज्या गोष्टीवरती एसआयटी करणं गरजेचं होतं त्या अशा अनेक घटना आज राज्यात घडतायत पण तिकडे शासन मुद्दाम जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. आता बघा कालची परवा दिवशीची घटना की मनोज जरांगे पाटलांना भेटायला भारतीय जनता पार्टीचं एक महिला शिष्टमंडळ आलं. केवढी मोठी बातमी झाली आणि आपल्या मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या अंतरवाली सराटीतल्या पहिल्या उपोषणाच्या वेळेला म्हणजे कित्येक महिलांना इतकं मारलं पोलिसांनी की मनोज जरांगे पाटील म्हणतात 20-20 पोलीस एकेका महिलेला मारत होते. काय म्हणजे हा प्रकार आहे. मग ह्याच्यावर काय एसआयटी बसवली गेली नाही. महिलांच्याच बाबतीतलं जर का भाजपच्या महिला येऊन जर का त्यांनी जर सांगत असतील तर या महिलांच्या बाबतीतही त्या महिलांनी पुढाकार घेऊन या अशा पद्धतीवरती एसआयटी बसवायला नको. काही भारतीय जनता पार्टीचे आमदार तर सांगतात आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, तुम्हाला काय आलं तर घरात येऊन मारू, काहीही करा, टेबल जामीन तुम्हाला देतो, कितीही गुन्हे करा टेबल जामीन देतो. असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्याच्यावरती एसआयटी नको बसवायला. म्हणजे इतकं गैर बोललेल्या माणसांच्या वरती सुद्धा एसआयटी केली जात नाही. आणि मनोज जरांगे पाटील साहेबांच्या जे आपलं आंदोलन आहे मराठा आंदोलन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचं, हे आरक्षण बदनाम करणं असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आणि हे आंदोलन कसं मोडलं जाईल यासाठी प्रयत्न कर. अनेक जणांना कदाचित म्हणतोय मी, अनेक जणांना या एसआयटीच्या माध्यमातून गुंतवलं जाईल याकडे लक्षात. कुणी डिस्ग्रेस होऊ नका, कुणी नाराज होऊ नका. हे आपल्या आयुष्यात असे आलेले वाईट दिवस आहेत असं गृहीत धरून या गोष्टीला लोकशाही पद्धतीने सामोरं जा. कारण शक्यता आहे म्हणजे केवळ मनोजदादा जरांगे पाटील यांनाच गंभीर गुन्ह्यात अडकवतील असं नाही. अनेक दुसऱ्या घटनेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा गुंतवलं जाईल की त्या छळाला आणि त्याचा छळ मांडला जाईल कार्यकर्त्यांचा, असं सुद्धा घडण्याची शक्यता आहे. तेव्हा हा जो काळ आहे हा संक्रमण काळ आहे
आणि सर्वांनी अत्यंत शांत मनानं लोकशाही पद्धतीनं अशा पद्धतीनं जर घटना घडायला लागल्या तर त्याला सामोरं जाणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. पोलीस केस झाली म्हणून एकदम बिथरून जाऊ नये, तर त्याला या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जावं हे समजलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मध्यंतरी एका चॅनल माझ्या एका याच्यावरती असं सांगितलं होतं की आपले जे वकील मित्र आहेत, आपल्या समाजाचे जे वकील मित्र आहेत, यांची एक एक म्हणजे तालुकावर असेल तर ही समाजाला मदत करणाऱ्या वकिलांची एक एक 8-10 जणांची पलटण तयार ठेवा ना. मदत करतील ना ते सगळेजण. आणि त्यांना तुम्ही जर का कार्यकर्त्यांनी जर त्यांना तुम्ही योग्य ते विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टी आणि त्यांना जर का इन्क्लूड केलात तर निश्चितपणे आपलं आंदोलन जर दडपायचा ते प्रयत्न करत असतील तर ते दडपलं जाणार नाही. त्यांनी केलेल्या केसेस, त्यांचा जर समजा काही कार्यकर्त्यांचा छळ झाला, जर तर म्हणतोय मी, जर छळ झाला तर त्याच्यावरती आपलं उत्तर असेल. आपल्या पाठीशी आपला समाज आहे, ही जी भूमिका आहे ही भूमिका कार्यकर्त्याला बळ देत असते, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं कुणी घाबरून जायची गरज नाही, कुणी भ्यायची गरज नाही, हे मला निश्चित वाटतं. आणि आता जे तुम्ही म्हणजे जी चळवळ उभी करता आहात की ईव्हीएमला पर्यायी असेल आणि आपल्या मराठा समाजाची जी नाराजी आहे ही नाराजी उमेदवार उभे करून जे करतात, हे अफलातून आयडिया, याची चळवळ कशी होईल याच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि जाता जाता पुन्हा एक वेळ विनंती करतो, सोशल मीडियाचा वापर आपल्याला मेन लाईन मधले किंवा त्याला आपण टीव्ही वरील म्हणू किंवा प्रिंट मीडिया म्हणा, आपल्याला या गोष्टीला बढावा देणार नाहीत, कदाचित आपल्या बातम्या त्यातून येणार नाहीत. तर यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करावा अशी विनंती करतो. आणि माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा. धन्यवाद.